नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक गुणांचा विकास व्हावा यासाठी वर्षातून एकदा शाळेत स्नेहसंमेलनाचं आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज असल्याचं मत प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी व्यक्त केलंय। दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी उत्तर बुनियादी जिल्हा परिषद शाळा येथे प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय। आज त्यागमूर्ती रमाई यांची जयंती असून त्यांनी आपल्या परिश्रमातून बाबासाहेबांना घडवलं आणि त्याच बाबासाहेबांचं संविधान विविध जाती धर्माच्या लोकांना एका छायेखाली एकत्र आणून त्यांना संविधानाच्या माध्यमातून त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्याचं काम केलंय। इतकंच नाही तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे धडे देऊन त्यांना उच्च पदावर नेण्याचं काम केलंय। त्या महिलांचा सन्मान करण्यात आला, परंतु ज्या सावित्रीबाईंनी येथील महिलांना घडवण्याचं काम केलं, सावित्रीबाईंना या देशातील सरकारनं अद्याप त्यांचा भारतरत्न देऊन सन्मान करण्यात आला नाही। ही फार शोकांतिका असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। कार्यक्रमाचं उद्घाटन अड्याळ येथील सरपंच शंकर माणापुरे यांनी केलंय, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील कोडापे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विकास टेंभुर्णे, कल्पनाताई जांभूळकर, माजी अध्यक्षा शेवंताताई करंजेकर, माजी अध्यक्षा नितीन वरवंटीवार, राजेश श्रीरामे, मुख्याध्यापक अनवर पठाण, वसीम पठाण, शिल्पा गभणे, ग्रामपंचायत सदस्य वसुश्री टेंभुर्णे, तर्जुलेताई मालानगरे, शरद नगरे, सुनीता खोब्रागडे, देवकन्या करंजेकर, जावेद शेख आणि गावातील पालकवर्ग आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। कार्यक्रमाचं संचालन रामरतन मोहुरले यांनी केलं। प्रास्ताविक रोशन इरपाते, केंद्रप्रमुख अड्याळ, तर आभार हंसराज जांभूळकर यांनी मानले। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।